नमस्कार. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे फ्री विल आणि डेस्टिनी. याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे ज्योतिषदृष्ट्या फ्री विल आणि डेस्टिनी याच्यात काय फरक आहे. तर पहिले आपण समजून घेऊया फ्री विल म्हणजे काय. फ्री विल म्हणजे स्वेच्छा, म्हणजे आपण स्वेच्छेने जे काम करतो ते. आणि एक असतं डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे नियती, म्हणजे एखादी गोष्ट हे अशी होणार, ही अशीच होणार, हे असंच ठरलेलं, हे असतं नियती. आणि फ्री विल म्हणजे आपण आपल्या स्वेच्छेने काही गोष्टी करू शकतो किंवा काही गोष्टी आपण करतो, त्याला स्वेच्छा म्हणतात, म्हणजे फ्री विल. तर ज्योतिषदृष्ट्या या गोष्टी कशा वर्कआउट होतात असं आपण आज डिस्कशन करणार आहोत. आता उदाहरण आपण घेऊया की फ्री विल म्हणजे स्वेच्छा आणि डेस्टिनी म्हणजे नियती. आता उदाहरणार्थ एखाद्या जातकाची डेस्टिनी ही 12व्या घरात फिक्स झाली. 12वं घर काय दाखवतं? 12वं घर दाखवतं लॉसेस, त्याच्यानंतर फॉरेन कंट्री, त्याच्यानंतर दाखवतं हॉस्पिटलायझेशन, बरोबर, आयसोलेशन, अध्यात्म, अशा गोष्टी दाखवतं 12वं घर. तर आता एखाद्या जातकाची समजा डेस्टिनी ही 12व्या घरात फिक्स झाली, तर त्याला या 12व्या घरातून काहीतरी रिझल्ट येणार, बरोबर. हे आता आपल्या कुंडलीने फिक्स केलेली डेस्टिनी आहे, तर त्या घराचे रिझल्ट येणार. तर फ्री विल म्हणजे काय? तर मग आपण काहीच करू शकत नाही का? म्हणजे ह्या आयसोलेशन आणि असे वाईट रिझल्ट येतात का? तर तसं नसतं. म्हणजे कसं, आपली फ्री विलसुद्धा असते. आता मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगितल्या, 12व्या घरात एवढ्या गोष्टी येतात, जसं की लॉसेस, फॉरेन कंट्री, अध्यात्म, त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशन आणि अशा गोष्टी. तर ह्यात काही निगेटिव्ह आहेत आणि काही पॉझिटिव्ह आहेत. आता समजा डेस्टिनी आपली फिक्स केली गेली 12व्या घरात, पण आपण आपल्या फ्री विलने समजा आपण काही दुसरे रिझल्ट घेतले, जसं की आपण अध्यात्म केलं किंवा आपण फॉरेन कंट्रीमध्ये किंवा फॉरेन लँड्समध्ये जाऊन जॉब करायला लागलो आणि तसे रिझल्ट आपण घेतले, तर आपल्याला 12व्या घराचे बाकी निगेटिव्ह परिणाम फार कमी येतील किंवा अजिबातच येणार नाहीत, असं होऊ शकतं. तर मुद्दा असा आहे की डेस्टिनी ही बरोबर आहे, डेस्टिनी फिक्स केलेली आहे आपली 12व्या घरी, पण आता त्या घरातलं काय घ्यायचं हे आहे फ्री विल. तर हा फरक होता डेस्टिनी आणि फ्री विलमधला. तर हा एक प्रयत्न होता या गोष्टी समजायच्या. ह्या दोन जरा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आहेत, पण तरी आता या व्हिडिओनंतर तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल आणि तुम्हाला कळलेलं असेल बहुधा मी काय म्हणतो आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा, खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब करा, कारण असेच इंटरेस्टिंग टॉपिक मी तुमच्यासाठी परत घेऊन येणार आहे नवीन, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ बघता येतील. तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.